हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी आलेलो आहे इंडियामध्ये, मुंबईमध्ये. आणि आज आता रात्रीचे 12 वाजले. जस्ट जेवलो मी शोरमा खाल्ला. आणि आता मी माझ्या मित्रांसोबत, डिप्लोमाच्या मित्रांसोबत फिरायला जाणार आहे रत्नागिरीला. तर तुम्हाला दाखवतोच की काय असेल, प्रवास कसा असेल, खूप मजेदार. आणि हे माझे मित्र संकेत आणि देवेश, जे प्रवासात असतील माझ्यासोबत. आणि अजून 2-3 जण जॉईन होणार आहेत. तर भेटूच. काय तुला दिल मिळालं? लेप कुक ना, जर्मन कुकीज कडक. काय बोलतो? चॉकलेट बिबलेट कॅडबरी काय खायचे तुला? सगळं सेमच असतं रे तिकडे. हॅलो गाईज, आय एम बॅक. काल रात्री आम्ही निघालो आणि मग नंतर मित्राकडे गेलो, अविनाशकडे झोपायला. आणि नंतर आता सकाळी 5:30-6 वाजता निघालो आहे रत्नागिरीला जायला. म्हणजे असं म्हणतो रत्नागिरीला जाऊ, पण कुठे जाऊ माहीत नाही. आणि आता नाश्ता करायला थांबलो आहे मुंबई गोवा हायवेला लागल्यावर. आणि हे माझे मित्र सगळे. बघू आता इथे काय खायचं ते देऊ, अपडेट देऊ लगेचच. कांदा दिला कांदा देतात. संकेत कशी आहे तुझी वडा? बोलून दिले छान आहे का? आता काय नाही तर नाही म्हणू शकतो. आपल्या व्ह्युअर्सना खरे रिव्ह्यू देऊ ना आपण. आपण कुठे जातो? पाली पाली नाही पाली पाली रोहा रोहामध्ये चांगली वडा उसळ घेतली आणि मस्त टेस्ट, चांगली टेस्ट आहे ना. कांदा भजी जरा चांगली नाही, कांदा भजी नाही घेतली. कांदा भजी चांगली नाही असं त्याचं म्हणणं आहे, पण ठीक आहे. गोल भजी चांगली आहे. ते खाल्लं नाही, मी खाल्ली ना. हॉटेलचं हॉटेलचं नावच नाही आहे. जयंत हॉटेल ते बाहेर जाऊन दाखव ना. कांदे पोहे आहेत, आलेत. अर्जुन आणि मी खाणार आहे. काय वाटतं, कसं आहे अर्जुन? बाकीच्यांपेक्षा चांगलं आहे का? बाकीच्या डिशेसपेक्षा बाकीचे डिशेस चांगले आहेत का? थोडं स्वीट आहे. चांगलं काय सांग ना. स्वीट आहे. काय बेस्ट आहे? बेस्ट काय चांगलं आहे? बेस्ट भजी बेस्ट आहे. भजी बेस्ट होते. हे पण गोल भजी होते. नाही, पालक भजी पण चांगलं नाही. मला वडा उसळ आवडला. वडा उसळ चांगला आहे. वडा उसळ चांगले होते. वरून गोल्डन नाही, वरून साखर टाकले. माझ्याकडून गोल्डन पैसे भरतोय. आणि आयडिया अशी केली आहे की सगळ्यांनी 5-5 हजार एकाला पाठवायचे. आणि आमचा कॅशियर असणार हा संकेत दालपे पूर्ण दिवसासाठी. तर आता हा पैसे भरतोय. आता आम्ही उतरलेलो आहोत चिपळूणला दुपारच्या जेवायला. आणि माझ्या मित्राने रोशनने विचारलं की इथलं चिपळूणमधलं सर्वात चांगलं हॉटेल कोणतं. तर हे हॉटेल दाखवलं आहे, हॉटेल अभिषेक. जवळजवळ 3,500 रिव्ह्यू आहेत आणि 4.5 की 4.9 स्टार रेटिंग आहे. आणि त्यामुळे म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि तुम्हाला दाखवूच आता की कसं असेल जेवण, आणि रिव्ह्यू पण देऊ. बघत राहा. काय मागवतं आहे आम्हाला पण माहीत नाही. युजली थाळी किंवा पिठलं भाकरी वगैरे मागू, पण स्टे ट्यून्ड. मिक्स व्हेजमध्ये पनीर थाळी घ्यायची की हे घ्यायचं मेन कोर्स आणि पनीर मटर मसाला. माझ्या मते थाळी घ्या. थाळी घेऊया. थाळी महाग पण पडेल आणि खूप क्वांटिटी भूक नाही जास्त पण नाही. ठीक आहे. मग मला काय विचारताय? मला काय पण चालेल. सॉरी. तू शिमला होतो ना? सॉरी ठरवलं प्रत्येक तुला सगळं खायला भेटत नाही. शिमला असे येतात. शिमला नको माहिती, शिमल्याशिवाय कोणती पण घे. का तुला नाही आवडत शिमला? काय रे? ते एक मागव असं एक शिमलाकडे खायचं. फक्त चिकन चिल्लीमध्ये शिमला आणि पनीर चिलीमध्ये ट्राय करून खाल्ले नाही. शिमला खाल्लाय. शिमला खाल्ला, लॉबस्टर खाल्लाय. शिमला म्हटला. आम्ही निघालो आता कुठे गणपतीपुळ्याला जायला ना. अर्जुन, कसं वाटलं तुला आत्ताचं जेवण अभिषेक मधलं? जेवण खूप चांगलं होतं, पण क्वांटिटी खूपच कमी होती. करा स्पेशल मोठे नाही बोल जरा. जेवण खूप चांगलं होतं, क्वांटिटी खूप कमी होती. क्वांटिटी कमी होती. तू काय खाल्लं? मी चिकन आणि
कोळंबीचा मसाला खाल्ला ओके. आणि बोंबील खाल्ले. बोंबील खूप भारी होते. अरे वा, क्या बात आहे. संकेत तुला कसं वाटलं? चांगलं होतं ओव्हरऑल चांगलं होतं सगळं. सोलकडी हां सोलकढी बेस्ट. बेस्ट. पोट साफ झाला का तुने? थोडं तास झालं नाही पण बघूया पुढे पुढे. जरा इकडे तर बघून बोल. तोंडला पोहतोय तो, तोंडला पोहतोय. बघा बघा लग्न व्हायचं बाकी आहे. कुठली मुलगी असेल संकेत दालपेसाठी तर सांगा. तर नाक सांभाळू ना काय. हा. रोशन बोला. काय वाटतं कसं होतं आताचं जेवण? फ्रेंड्स तर चिकन मसाला ऍक्च्युली चिकन वाटी आलेली आम्ही खाल्ली तरी पण. आणि वरण भात थोडासा सपक होता. ठीक आहे होत असतं. पैसे गेले आमचे 1500 रुपये गेले आमचे 6 जणांच्या जेवणात. सोलकडी, तांदूळ आणि आता आम्ही आमचा सॉरी तांदळाची भाकरी. आता आम्ही जी मोठी घेऊन चाललोय कारण की आमचा परत मित्र ड्रायव्हिंग करतोय. अविनाश गाली अविनाश कोहली ड्राईव्ह करतोय. आपण थाळी घेतली असेल किती रुपये आले असते आपल्याला? फालतू डिश होती सगळे. 1800 रुपये आले असते थाळीची. मला आवडलं. का रे तुला आवडला का आपण? चांगलं होतं म्हणून आवडलं. काय चांगलं ओव्हर हाईप ऍक्च्युली बट वडे चांगले आहेत. हा बरोबर वडे चांगले आहेत. वरण भात सोडून सगळं आवडलं. उलट वरण भात चांगलं होतं. बेसिक होतं. तू मीठ टाकलं का वरून? टाकलं. अच्छा ठीक आहे. याची चिकनची भाजी तर आपली घरची थोडीशी बेटर असते का रे अर्जुन? विजय बोललो का? ते पाणी पडतंय. एसीच हवा चेक करतोय. काय बाबा तू पहिल्यांदा बसला काय? गाडीची हवा टायर मधली कमी जास्त असं वाटतंय. ती खूप जास्त आहे. काय वाटतं रोशन? कमी आहे जास्त आहे काय? देखते हैं अभी क्या क्या होता है. आपण मराठीमध्ये ब्लॉग करतोय. आपले ब्लॉग मराठीत असतात. ओके. मंडळ आभारी आहे. जर्मनीतला ब्लॉग असला तरी पण मराठीतच आहे. बोल ना. 2478.74. बीच अरे भारी Wow. एकदम सुंदर आहे. स्वच्छ आहे. जास्त लोक पण नाही मेरी लिस्ट फोटो काढायचा की नाही? समुद्रात कोण लोक बीचच कुठे आहे? बीच पिंट्या तू गाडी चालव विलॉग अरे रिप्लाय कुठे आहे? ते इथेच आहे रिप्लाय सांगायचा. इथेच आहे. Ocean. अरे आधी काय दिसले हा दिसले. संपले 700 रुपये तिथे जायचं. संपले 700 रुपये. म्हणजे 30 हे तर 30 पण नाही अरे 15 सेकंदाच्या आतच पोहोचले. हा अजून उभं झालं. हॅलो गाईज आम्ही आलेलो आहोत अरे वारे बीचला. गाडी पार्क केली. हा व्ह्यू बघा. आता बीचवर चालत जातोय. असाच एक राऊंड मारून येतो. मस्त स्वच्छ बीच आहे. निळं निळं पाणी दिसतं. युजली नाही दिसत तसं. असं गढूळ पाणी दिसतं. पण आज इथे चांगलं मस्त निळं पाणी दिसतंय. आणि पाण्यात भिजण्यासाठी उद्या येऊ. ही झिपलाईन पण आहे. हे बघा तिकडून सुरू होते ती अशी करत ती इथे संपते. आणि लोकांना विचारलं आम्ही की हे करण्यात काही मजा आहे का, तर नव्हती. म्हणून मग आम्ही विचार केला की जाऊ दे ह्यासाठी 600 रुपये का द्यायचे पर पर्सन. म्हटलं जाऊ दे उद्या बघू. विचार केला की भरती असेल तेव्हा तर पाणी असं पूर्ण आतपर्यंत आलेलं असणार. आणि मग नंतर तेव्हा पाण्यावरून झिपलाईनची मजा घ्यायला अजून मजा येईल. बीच क्रिकेट चालू आहे इथे. वा बरेच एकदम स्पीकर बिकर लावून लोक कॉमेंट्री करतायत.
दोघं बघा फोटो काढतायत. जवळजवळ 50 फोटो काढले तरी पण अविनाशचं अजून मन भरलं नाही आहे. हा बीच कसं वाटतं तुला? अप्रतिम. कसा आहे बीच? कसा आहे? फारच सुंदर. फार सुंदर. बोलायला क्या बात आहे. खालची माती दिसते यार. माती. वा वा. बघा तुम्ही काय हळूहळू. दोन फोटोग्राफर बघा. फोटोग्राफर हा त्याचे फोटो निघतायत. क्या बात आहे. आला का संकेत? कसं वाटतंय फोटो काढताना? लय गाण. रोशन अरे वारे बीच. संकेतला घेऊ का? काय कसं वाटतं संकेत? मस्त मजा आली. सनसेट पॉइंट खूपच मजा. बीच कसा होता? अतिशय होणाऱ्या बायकोला मिस करतोय तो. अरे होणाऱ्या बायकोला मिस करतो. हा. कोण होणार आहे? होणारीची आहे. जी बघते आता हा व्हिडिओ युट्यूबवर. Yes. कोणी स्थळ असेल तर सांगा आमच्या मित्राला. मुरबाड मधून खास करून. Yes. संकेत दालपे. कॉन्टॅक्ट करा. खानिवरे गाव मुरबाड. खानिवरे गाव मुरबाड. काय बोलतो? नाही नंबर ऍड. हा डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टा आयडी ऍड करतो. शिवाय जरी घालायचे असेल तरी त्या नंबरवरच घाला. आला बघ किती फास्ट आला. त्याला माहिती आवडलं. किती टाइम. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही निघतोय आरेवारे बीचवरून आणि गणपतीपुळ्याला जायला. तिथे जाऊन आधी वॉटर स्पोर्ट्स करू आणि वाटेतच निघाल्यावर इथे आम्हाला आठवलं की फोटो काढायला थांबायचं. काल रात्रीचं मी व्हिडिओज वगैरे नाही काढले कारण की विसरलो आणि अशीच मजा करत होतो. जेवलो वगैरे एका रेस्टॉरंटमध्ये. ओके होतं पण त्याचे डिटेल्स नंतर सांगेन मी. काहीतरी कोरल रेस्टॉरंट होतं आणि ओके होतं. असं जायची काही खास गरज नाही तिथे पण ठीक आहे जवळ होतं म्हणून गेलो आम्ही. आणि आता लगेच फोटो काढायची इच्छा झाली. मध्येच थांबलो सगळेजणं आणि मागे उतरल्या एका चिराच्या दगडाला म्हणजे चिऱ्यावर मी माझा पाय घासला. बघा थोडंसं खरचटलं पण ठीक आहे. आता ते खाऱ्या पाण्यात जाऊन चांगलाच झोंबेल आणि ते बरं होऊन जाईल. आणि आताच खाली जातो जरा समुद्राच्या पाण्यासोबत फोटो काढतो. बघा हे ते 3 मित्र जे आता पुढे गेलेले आहेत. मी आणि मागे 2 तुम्हाला दिसतील चालत येताना. जरा फोटो काढू. मस्त व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला.
चांगलं येतं हिरो पट करायला आणि इथे ना एक पार्टी टाकूया कसली तरी एडिट करून. मस्त आहे रोशन असं आम्ही थांबलो इथे आता नारळ पाणी प्यायला. 70 रुपये. हे कोणते काका पाणीवाले की मला घाला का? मस्त व्ह्यू आहे इथून, हे बघा. खूप भारी आहे, एकदम स्वच्छ आहे. आणि इथे तुम्ही बघा एवढं स्वच्छ आहे की हे मध्ये पाण्याखाली हात दगड आहेत ती पण दिसत आहेत. आणि इथून आपण खाली पण जाऊ शकतो चालत ह्या स्पॉटपर्यंत. फोटो स्पॉट एक नंबर. क्लीन बीच, जास्त लोक नाही, भारी. अर्जुन शिंदे बोला दादा. काय वाटतंय, कसं वाटतंय? छान वाटतं. कसं आहे पाणी? गोड आहे एकदम कडक शाळवालं पाणी आहे. वा वा. फक्त पाण्यात त्याने फक्त पाण्याचं घेतलं 65. साखर टाकून बडाला पी पाणी पी. अर्जुनचा मोठा नारळ आहे. गोड आहे खूप. गोड आहे ना? खरं खरं सांग, खरं खरं सांग. नमस्कार. आम्ही आता इथे नारळ पाणी प्यायला थांबलेलो आहे. एक नारळ आपलं काय रे पाणीवालं आहे आणि बाकी सगळे मलईवाले. मला याद आहे. आणि काकांचं असं म्हणणं आहे की मलईवाला नारळ जो असतो त्यातलं पाणी जास्त गोड असतं. बरोबर आहे. अर्जुनची जी चॉईस होती, अरे मला पण मिळणार मोठा नारळ आहे, मोठा नारळ ते तुला पण मलई आहे की त्यातलं सगळं मला. हां, तुझ्यातली मला आम्ही खाऊ. पाहिजे की मला बोलाय काढून टाकायचं मग काय नंतर ना देणार ना. ते ना असं अर्जुन शिंदे लीडिंग द ग्रुप. इथून खालून पायवाट आहे तुला काढायचं आणि ते तिथून जाता येतात. हे लोक खाली गेलेत ना, हे इथून गेले की नाही माहित नाही, पण इथून पायवाट आहे दिसत नाही काय? तो इथूनच आहे, आपल्या इथूनच आहे. थँक्यू. कोणाचा सर्वात लांब जातो दगड बघा. इकडे एक्सेल बाहेर सांगा ना. दगड नाहीत माझ्या इथे इथे उभा राहा. उचल ना निवड एका काय दिसत नाही. इथे दगड इथे पाहिजे. हां ठीक आहे.
कुठे पाण्यात पण त्या दगडात त्या डिरेक्शनला म्हणजे दगडावरच असं म्हणजे कळेल ना आपल्याला की कसं आहे ते. पाण्यात पडला टप्पा डाग पडला माझा हात दुखा लागला आता फक्त तू पडू नको खाली ते टाका असला कावळा मारा कुठे कुठे पडला नाही रे तुझा दिसला माझ्या लांब तुझे व्हिडिओ सुरू आहे मुद्दाम जोरात सर नाही साईडला थांबलं पाण्यात पाण्यात तो पाण्यात गेला नाही त्याचा पण पाण्यात गेला नाही इथंच गेला हा गेला हा इथंच ताकद नाही लावली ना आपण. संकेत अजून लांब गेलेला ताकदच नाही लावली ताकद लावतो बघ अजून तू टाकसन हात मोडला तरी चालेल हा हा ह्याला दगडाला लागून मग 2-3 टप्पे गेले आता तू पिक्चर शेवटचा हा माझा तिसराच चान्स आहे हा अजून डोंगरावर सोडला दिसतच नाही पहिला तर दुसरा दिसला ना चला 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 काय आता चला बाय हा व्हिडिओ मध्ये चला बाय भेटूया पुढच्या लोकेशन आम्ही आलो आहे जेवायला अश्विनी लंच होम कोंबडी वडे थाळी 250 रुपयाला आहे आणि याची बांगडा थाळी 230 रुपये 230 हे क्रॅब लॉलीपॉप धन्यवाद कशी आहे एक नंबर हे क्रॅब लॉलीपॉप आहे खूप छान आहे नमा नको नका नका काय बोलशील टू यमी वा वा क्रिस्पी कसे खात आहेत बघा असंच खातात ना तिवारी बीच फॉर स्कुबा डायव्हिंग काय काय बोलतो बीच संपला जाऊ दे मला आधी वाटलेलं की आपण लेफ्टला जाऊ आम्ही आता उतरलेलो आहोत गाडीतून कारण की आम्ही आता जयगड फोर्टला पोचलो आहोत आणि तिथून फेरीने म्हणजे जेट्टीने पुढच्या स्टॉपला जाऊ आणि मग तिथून कंटिन्यू करू गुहागरला यायला आणि मग मामाच्या घरी पवार साखरीला आता तेच विचारायला जातो आहे की किती तिकीट आहे काय आहे तिकीट काढायचं असेल नाही तर तिथे जाताना प्रॉब्लेम होईल संकेत पण येत होता मोदक खाल्ला एक मस्त होता भारी होता एकदम मस्त मजा आली हे बघा लोक लाईन लावून उभे आहेत आता इथे गाड्यांचे ते समोर जाऊन मी तिकिटाचं विचारतो हे बघा जेटी येते आता समोरून आणि भरपूर लाईन आहे ते काय हात दाखवतोय तो रोशन फोनवर बोलतो आहे कोणाशी तरी आणि ही जेट्टी येते ज्या जेट्टीतून सगळ्या गाड्या भरणार माणसं भरणार ती जेट्टी हळूहळू इकडे येणार कुठे येणार माहीत नाही पण इथेच येणार बघा इथं इथून गाडी चढवणार मग आम्ही जाऊ मला माहीत नाही किती मिनटाची राईड असणार हे पण ह्याने गुहागरला जाण्यासाठी खूप टाईम कट होतो खूप सोपं पडतं इथे जाण्यासाठी आणि म्हणून हे घेतलं प्लस तिकीट काढलं 225 रुपये मोठ्या गाडीचा म्हणजे 7 सीटर अर्टिगा आहे आमची तर त्याच्याच 225 रुपये आणि पर पर्सन 27 रुपये असे लागलेत तर ठीक आहे स्वस्त आहे चांगलं आहे भरपूर टाईम कट होतो नाही तर खूप गोल फिरून जावं लागतं जवळजवळ अजून 1.5 तास वाढला असता पण त्यापेक्षा हे चांगलं आहे ठीक आहे दाखवतो तुम्हाला कशी बोट राईड ते
जेट्टी आलेली आहे गाईज. आमचा 12वा नंबर आहे आणि माझं अझम्पशन आहे की आमची गाडी जाईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. माझं असं खूप आहे की कट्टी बसेल अनलेस ही समोरचा जो मिनी बस आहे त्याने जास्त नाही खाल्ली तर, आणि ह्या टेम्पोने जास्त जागा नाही खाल्ली पाहिजे. पण हे बघा आता हे लोक उतरायला लागले आहेत. अशी पहिली कार पण येईल तर दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. आम्ही आज जायला निघालेलो आहोत बोटमध्ये. आम्ही आलो आहे मामाच्या गावी शृंगार तळेजवळ पवार साखरीमध्ये, आणि इथे आता सध्या BBQ करतोय. देवेशने सुरू केलं आणि आता इथे संकेत पुढे घेऊन जातोय आणि हा फक्त बोल बच्चन करतोय. काय करत काय नाही, लांब बसून नुसतं उंटावर बसून शेळ्या हाकणं असं काय याचं काम. हा आता हा टेस्ट करून सांगेल. अरे चम्मच चम्मच पाहिजे तुला, चमचा पाहिजे का. चल लवकर याच्यावर काढा, त्याच्यावर ठेवते याच्यावर घे ना तू पण. चल का लवकर. काका थांब जरा. ते तूप खाली ठेवून टाक, तूप खाली ठेव नाही. ते बोलायचं नाही काय, पोरा आपली मनापासून करतायत एवढी आणि आपण त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. ऍक्च्युली मित्र एवढ्या मेहनतीने करताय. शिजलंय का. हे तू पण टेस्ट कर लवकर काढायला कडू लागतंय भाज्यामुळे. सगळं काढ आता व्यवस्थित तोरा देतो नाही शिल्लक. संकेत एकदम परफेक्ट राग करून टाकला. अरे मी केलंच नाही. पहिला देवेश नॉट देवाचा. देवाला देवायच आहे. पहिला लॉट कोणी खायचं नाही, फक्त मी आणि संकेत खाणार. अजून पण आमचा आहे आणि व्हिडिओला आमचाच आहे माणूस, त्याच्यामुळे आम्ही 4 जण खाणार. बरोबर. बाकी कोणाला भेटणार नाही पहिला लॉट. बाकी आता राहू दे, बस झालं. चेहऱ्याकडे बघत बसा. त्याला पाहिजे आपल्याला वाटतं त्यांनी करावं. बनवून खावं. बरोबर आहे. मॉर्निंग गाईज, आज डे 3 सोमवार आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मामाच्या घरून. आणि आता इथून आधी गुहागर बीचला जाऊ आणि मग घरी जाऊ. पण त्याआधी घराबाजूला एक काजूची फॅक्टरी आहे आणि माझ्या मित्रांना सर्वांना काजू घ्यायचे होते म्हणून आलो आहे आम्ही. ही फॅक्टरी आहे, म्हणजे घरातच मागे फॅक्टरी आहे माझ्या मते. आम्ही आलेलो आहोत आता गुहागर बीचला. इथे एक 15 मिनिटाचा रस्ता होता मामाच्या घरून आणि इथे एकदम मस्त क्लीन ब्लू वॉटर, लाईक एकदम निळं पाणी आणि कोणीच नाही आहे. मेन म्हणजे खूप स्वच्छ आहे. हे बघा, वाव, आरेवारे बीच सारखाच आहे हा पण. एकदम मस्त गुहागर बीच. आता बघू जरा आजूबाजूला फिरतो, बघतो काय खायला प्यायला आहे का. वाटत तर नाही आहे, कोणी नाही आहे, कारण की आम्ही बीचच्या शेवटच्या भागाला आलो आहे, शेवटच्या एंडला, आणि इकडे काही आहे असं काही वाटत नाही आहे. तर काय खायचं प्यायचं असेल तर पुढे जावं लागणार, पण नाही. आता जस्ट आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो, मग तुम्हाला दाखवतो ते काजू घेतले काजू फॅक्टरीमधून आणि इथे आलो आहे. तर आरामात डायरेक्ट जेवूच आम्ही 2 वाजताच्या आसपास.
अरे यार शेट काय करू राहिला और संध्याकाळच्या नाश्त्याला पण थांबलो होता आणि हे ओरिओ मिल्कशेक आहे देवेसाठी. संपलं बजेट संपलं आता. तुमचं बजेट संपलेलं आहे तुमचं बजेट संपलेलं आहे. सगळ्यामध्ये घे बाबा असं नसतं. देवेची गाडी धुतली गेली पाहिजे. पेमेंट करतो काय पाहिजे की अरे हा काय पाहिजे की काय नाही एक बनवच काय आणि आम्ही आता हॉट चॉकलेट मागवलं आहे. ठीक आहे ना तेवढं आपल्याला चांगलं आहे. घ्या 120 घ्या तुम्हाला स्पेशल आला चहा आणि याचे सोडून द्या वडापावचे नका करू काय आम्हाला हॉट चॉकलेट खायचं 500 तू एक पेमेंट करून सगळ्यांचं मॅगडीचं मॅगडीचं नको इथे तरी पायनॅपल दिसत काय रे गोष्ट लोक चालू आहे बघ ना डोळे बघ. त्यासाठी मी पण चिअर्स करताना असलं गाईज आम्ही पोचलेलो आहोत एंड ऑफ द ट्रिप. आणि आता मी वेस्ट एक्सप्रेस हायवे आणि घोडबंदर रोडच्या जंक्शनला उभा आहे. आणि आता आम्ही आमची ट्रिप संपू इथे. तर भेटू परत नेक्स्ट ट्रिपमध्ये. थँक्यू मजा आली गो. लवकरच भेटू. काय एक दोन शब्द अर्धा वाक्य काय पूर्ण करू काय बोलायचे आहेत काय इच्छा आहे. काही इच्छा नाही जशी बोलायची बरं ठीक आहे. पण लवकर संपली ती गोव्याला जायचं होतं पण अर्धा वाटत आपण जाऊ शकतो. बरं ठीक आहे. नेक्स्ट टाइम. छान वाटलं तुमच्यासोबत टाइम स्पेंड करून. नेक्स्ट टाइम मे बी अजून पुढे जाऊ अजून पुढे जाऊ. अजून वेगळ्या साईडला जाऊया. अजून एक स्टेप पुढे. चालेल चलो ओके बाय बाय बाय.